कुठल्या पोलीस स्टेशनला आहेत? माहीम डिव्हिजन में ट्रैफिक। आणि आता अमृत महोत्सव, तुझाही भाऊ क्रिकेट खेळतायत, तुझे भाचे पण आता या ठिकाणी क्रिकेट खेळतायत आणि हे क्रिकेट खेळत असताना तुला 25व्या वर्षी अमृत महोत्सव या ठिकाणी आमंत्रण केले, त्याबद्दल तू काय सांगशील? सर्वांचे खूप खूप धन्यवाद करतो। पण इथं आल्यानंतर तुला काय वाटतं? चांगलं वाटतं। पुन्हा एकदा जयश्री विठोबा म्हात्रे त्या येऊ शकल्या नाही आहेत, पण त्यांचा सत्कार मालती पोलीस कॉन्स्टेबल हे स्वीकारतील। यस, धावसंख्या झाली आहे 3च्या घरात। मालती, शेवटचा प्रश्न, पण समजा तुम्हाला आम्ही आमंत्रित केलं पण चुकून तुम्ही वर्धीमध्ये का आलात नाही हे आम्हाला जरा प्लीज सांग। सुट्टीवर होती म्हणून। ठीक आहे, ओके। येस, नेक्स्ट बॉल अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय। डीप मिड विकेटचा फिल्डर इंटरेस्टेड, फक्त एकच धाव। चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला। सुंदर असं मैदान हे गोविर्ल्याचं भव्य मैदानामध्ये आपणच पाहताय क्रिकेटचा कुंभमेळा। श्री लक्ष्मीनारायण व देऊळआळी क्रिकेट क्लब आयोजित जितवाई एकता गाव कप वर्ष 25वे। तुम्हा आम्हा सर्व जिथे गाववासियांना ज्या स्पर्धेवर आहे गर्व, त्या स्पर्धेचं पाहताय तुम्ही 25वा पर्व। अमृत महोत्सवी सोहळा हा पार पडताना हे 25वं वर्ष। आजच्या या पहिल्या सत्रातली तिसरा सामना इन ॲक्शन। एका बाजूला आयोजक संघ श्री लक्ष्मीनारायण प्रसन्न, तर त्यांना फाईट करतोय शिवतेज। तरी मागील सामन्याचा सामनावीर चिराग, वैयक्तिक 14 धावा। चिराग ठरतोय मागच्या सामन्याचा सामनावीर। चिराग, या आपण सामनावीराचा पुरस्कार। आणि बाकी सर्व संघांच्या संघनायकाला विनंती असेल की अतिथी कक्षाच्या पाठीमागे जेवणाची व्यवस्था झालेली आहे, तरी आपलं जेवण घेऊन जायचं आहे, सर्व संघांना विनंती असेल। आणि आता जे 2 संघ खेळले त्यांनाही विनंती असेल आपलं लंच घेऊन जायचं आहे। आणि वळूयात त्वरित मैदानाकडे। चालू षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार गणेशचा पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त धावा खर्च केल्यात 4 या धावा। तर बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज नीरज तयार। पहिल्या षटकाचा विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक हातात होता गोलंदाज गणेशनं काही सुंदर कामगिरी केली, फक्त 4च धावा खर्च केल्यात। पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात, त्या षटकाचा काहीचा फायदा घेता आला नाहीये शिवतेज संघाला। येस, नेक्स्ट बॉलर नीरज तयार। पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट। येस, उंचावरून मारण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली जाते, मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप। येस, पंचांचा इशारा येतोय लेग बाईटच्या स्वरूपात। ही 1 धाव। येस, या सामन्यासाठी दक्ष असे पंच अतिजी म्हात्रे जोहे आणि त्यांच्या समोर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत एक उत्कृष्ट समालोचक तसेच एक उत्कृष्ट पंच हनुमानजी नाईक सर, मॅन फ्रॉम कळवे। या सामन्याचे ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळत आहे। एक सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन आपण पाहताय। श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब व देऊळआळी आयोजित जितवाई येथे एकता गाव कप। येस, पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगच्या दिशेने फिल्डर आहे, फक्त एकच फिल्डर अगदी मी म्हणावं लागेल तर टिचून गोलंदाजी चालू आहे। साईश म्हात्रे जेव्हा कर्णधार नाणेफेकीसाठी आला आम्हाला म्हणाला होता की आम्ही 30-35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, आणि तशीच काहीशी गोलंदाजी आता मैदानात चालू आहे। तरी सामनावीर आपण पुरस्कार कव्हर करत आहोत। मागच्या सामन्याचा सामनावीर चिराग, तरी चिराग या आपण। तरी चिराग मागच्या सामन्याचा सामनावीर। कॉंग्रॅच्युलेशन्स टू चिराग। येस, आकूट टप्प्याचा बॉल उंचावरून मारण्याचा प्रयत्न फसलाय। नाशिकची सुप्रसिद्ध मिसळ, पुण्याची सुप्रसिद्ध भेल, क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल, संपवलाय फलंदाजाचा खेळ। पहिला धक्का डीजे। येस, नौका फलंदाज खेळपट्टीकडे दाखल होतोय करण म्हणजे अगदी आम्हाला त्यांचा 12th मॅन सांगतोय की आमच्या संघाचा तो करण अंबाला आहे। करण अंबाला म्हणजे टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव, तसंच काहीसं नाव आपल्या संघाच्या खेळाडूला त्यांचा 12th मॅन देताना आमच्या समवेत शिवतेज संघाचा 12th मॅन
सिद्धेश ठाकूर आमच्या समवेत, त्यांच्या संघाच्या खेळाडूंची नावं अगदी आकाश तारेकर, करण अंबाला अशा प्रमाणे तो सांगत आहे. तर ऑन स्ट्राईक डावकुऱ्या हाताचा विध्वंसक फलंदाज करण ठाकूर. करणला फाईट करेल नीरज आतापर्यंत काय षटक हाताळतोय, एक विकेट मिळवला आणि धक्का दिला समोरच्या शिवतेज संघाला. आता मात्र नीरज राईट आर्म ओव्हर द विकेटनं. नीरजचा पुढचा बॉल लेवर फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट, चेंडू लॉंगॉन कडे ट्रॅव्हल होतोय. लॉंगॉन स्वतः जर्सी नंबर 25 फील्ड करतोय. एकेरी धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न नाकारलाय. फक्त एकाच धावाने समाधान मानावं लागेल. एका धावाने संघ जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवर. काय गोलंदाजी चालू आहे, अत्यंत भेदक मारा पाहायला मिळतोय आपल्याला या पहिल्या सत्रामध्ये. धावसंख्या 7, माफी असावी, टेक्निकल मिस्टेक. धावसंख्या 7च्या घरात 1 बाद 7 अशी अवस्था टीम शिवतेज क्रिकेट क्लब संघाची. तर त्यांना फाईट करतोय, काय गोलंदाजी चालू आहे. एका बाजूने नीरज पहिलं षटक हाताळलं गणेशनं, आता मात्र तशीच गोलंदाजी कंटिन्यू करतोय नीरजचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र गॅपमध्ये 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे आउटफील्ड खूपच फास्ट, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, टाळ्यांचा कडकडाट लक्ष्मीनारायण क्रिकेट संघासाठी. येस 2 धाव्याने संघ जाऊन सरसवतोय 9च्या घरात. आतापर्यंत असं विचार केलं तर 3 षटकांचा सामना. पहिल्या 2 सामन्यात आपण पाहिलं की हाय स्कोरिंग सामने राहिले होते, मात्र हा सामना तसा काहीसा पाहायला मिळत नाही. आतापर्यंत 9 धावा. मात्र असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये भाकीत करून काहीच फायदा नाही. जिधर सब प्रेडिक्शन होती है फेल वही क्रिकेट का खेल. या साकूट टप्प्याचा बॉल उंचावरून मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे लॉंगॉनला, अगदी चेंडूला जज करतो. एका टप्प्यामध्ये चेंडूची फील्ड करतोय, चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी 2 धावा टीम शिवतेज संघाच्या खात्यात. यस पंच तीश मात्रे सरांचा इशारा येतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवर. तत्पूर्वी वळूयात अतिथी सन्मान सोहळ्याकडे. चंद्रकांत म्हात्रे साहेबांचा, ITIचे निवृत्त झालेले शिक्षक, यस ITIचे शिक्षक सन्माननीय चंद्रकांतजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान. आपण आयोजकांना विनंती करतोय मी की साहेबांचा विशेष अतिथी सन्मान सोहळा पार पाडायचा आहे. येस, आणि तुम्ही मैदानामध्ये जर पाहायला गेलात तर क्षेत्ररक्षण करणारी टीम म्हणजे आपलीच आयोजक टीम आहे श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ. आणि त्यांचा जर्सी नंबर पाहायला गेलात तर वेगळा नाहीये. प्रत्येकाचा जर्सी नंबर आहे 25. आणि तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे 25 म्हणजे हे आपल्या जितूआई एकता गावकाबाचं 25वं वर्ष, सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून ज्या वर्षाकडे पाहायला जातंय. तुम्हा सर्व जिते गाववासियांना ज्या स्पर्धेवर आहे गर्व, त्या स्पर्धेचं पाहताय आपण हे 25वं पर्व. आणि या 25व्या पर्वाचं दमदार आयोजक श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ व देऊळाली क्रिकेट क्लब. यस, वळूयात मैदानाकडे. नेक्स्ट बॉल, करणचा पुढचा बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न काहीसा फसलाय. बॅटचा आणि बॉलचा काहीसा संपर्क नाही. आलाय डॉट बॉल. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर बंटी एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे टीम देऊळाली संघाचा. यावेळेस लोवर फुल टॉसवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसलाय. दिलाय दुसरा धक्का. DJ
बंटीचा पुढचा बॉल यावेळेस विकेट कीपर कडनं अपील केली जाते. येस, मात्र येतो हा डॉट बॉल निर्धाव चेंडूवर. निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडूवर कोणताच नंबर लिहिलेला नसतो. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक. पहिल्या सत्रातले शेवटचे 2 चेंडू, 2 मोठे फटके खेचेल का फलंदाज? यावेळेस लोवर फुल टॉस, दिशा दिले, अनऑर्थोडॉक्स स्टाईलचा फटका आलाय, बॉल सीमा पार. पंच हनुमान नाईक सर सांगतात इट्स अ चौकार. म्हटलं होतं की शेवटचे 2 चेंडू आहेत, या 2 चेंडूवर मोठा ब्लास्ट करावा लागेल. तसंच काहीसं केलंय फलंदाज आकाश. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, यावेळेस चेंडू पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार. शेवट गोड करणारा शेवटच्या चेंडूवरचा खणखणीत सलगचा दुसरा चौकार. आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असेल टीम लक्ष्मीनारायण प्रसन्न संघाला. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावा. जेवढं वाटते सोपं तेवढंच कठीण असं आव्हान. अगदी तुम्ही पाहताय सुंदर असं आयोजन नियोजन. बघा काय शिस्त आहे क्रिकेटची. लाईनअप करून अगदी मैदानाच्या बाहेर येताना स्वतः आयोजक संघ श्री लक्ष्मीनारायण प्रसन्न, सॉरी माफ करा, धावसंख्या 22. शेवटच्या चेंडूवर चौकार आला. 23 धावांचं आव्हान असेल, क्षमा असावी. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन पाहायला मिळेल. सीतामाई संगम 40+ विपक्ष लायन्स बी. सीतामाई संगम 40+ विपक्ष लायन्स बी. दोन्ही संघाचे संघनायक, यस, लायन्स बी संघाचा संघनायक उपस्थित आहे. सीतामाई संगम 40+ संघाचा संघनायक. या लवकर नाणेफेक करू, कारण आपल्या स्पर्धेचा नियम आहे एक इनिंग झाल्यावर टॉस ही कंपल्सरी झाली पाहिजे. येस, त्वरित होईल सामन्याला सुरुवात. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावा. संगम 40+ विपक्ष लायन्स बी. येणारी नेक्स्ट मॅच बिग फाईट, बिग ब्लास्ट येते आपल्या समोर. हॅलो, एका बाजूने संतोषजी म्हात्रे 40+ संघाचे कर्णधार एक उत्कृष्ट. हॅलो हॅलो दोन्ही संघामध्ये नाणेफेकीचा गोल सीतामाई आणि लायन्स बी याचे नाणेफेक करण्याचे भाऊ म्हात्रे बलराम पाटील गणेश दादा या, आपण नाणेफेकीचा गोल करून घ्या. नाणेफेकीचा गोल होत आहे सीतामाई 40+ लायन्स बी मध्ये. चला, बळीराम पाटील यांच्या नाणेफेकीचा कौल होत आहे. हॅलो, डिसिजन कळवा लगेच. फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी सीतामाई संघाला प्रसारण केलेलं आहे. राधाकृष्णाचे पहिले कर्णधार उमेश पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. उमेश पाटील आपण कृपया करून यायचं आहे. JK पाटील यांना स्वागत करण्यासाठी मी प्रसारण करतोय. आपण आलात कार्यक्रमात शोभावलीत गावकपची, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. उमेश पाटील यांचं स्वागत JK पाटील करतील. उमेश पाटील यांचं स्वागत JK पाटील यांनी केलेलं आहे. आपण आलात या गावकपची शोभावली, त्याबद्दल तुमचं लक्ष्मण क्रिकेट क्लब अमृत महोत्सव सोहळ्या निमित्त तुमचं सुस्वागतम. येस, तरी मान्यवरांना विनंती करतो, संतोषजी म्हात्रे साहेब, कोंबडपाडा ग्रामपंचायत,
जिते कोपरफाटा माजी सदस्य सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेब, आपण या विशेष अतिथी कक्षावर मान्यवर आयोजकांकडून आपल्यासाठी विशेष निमंत्रण. सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेबांचा विशेष आगमन. येस, पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात. आणि सामन्याच्या सुरुवातीलाच मी घेऊन येतोय तुमच्या समोर सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारास जगदीशजी म्हात्रे साहेब देऊळाली यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक. हॅलो, फ्रान्स ऑफिसचे माझे नाव काय गिरी गावड साहेब आले, त्यांना विनंती असेल फ्रान्स ऑफिसचे आपण इकडे यायचं का, आपलं स्वागत होणार आहे इथे. मी जे के पाटील विनंती करतोय. येस, पहिल्याच बॉलवर अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईलने खातं खोललंय. आलाय कडाकेदार धडाकेदार चौकार. चेंडूवर सुरुवात करणारा, धावसंख्येला श्री गणेशा देणारा, धावसंख्येला आकार देणारा, उकार देणारा, धावसंख्येची वाटचाल आणि हालचाल करणारा पहिल्याच चेंडूवर फलंदाज बंटीच्या बॅटमधून चौकार. बंटीचा विचार केला तर एक लेफ्टी फलंदाज, त्याच्या समवेत सुधाकर, लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये. हे कॉम्बिनेशन जेव्हा मैदानात असताना तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या कॅप्टनवर खूप दबाव असतो. पहिल्याच बॉलवर आकाशच्या गोलंदाजीवर चौकार. लोवर फुल टॉस, त्याच्यावर बंटीचा आक्रमण. दुसरा बॉल सलगचा, बॅक टू बॅक दुसरा चौकार. एका चेंडूवर एक चौकार आला म्हणजे हॅट्रिक ऑफ चौकार झाला. तर पुमाची ब्रँडेड टी शर्ट बंटीसाठी राज धर्माजी म्हात्रे यांच्याकडून, त्यांचेच बंधुराज यांच्याकडून एक ब्रँडेड टी शर्ट पुमाचा. सलगचे 3 चेंडूवर 3 चौकार. तदनंतर तरी काय बोला मयूर याच्यासाठी सुवर्ण संधी. जर झेल पकडला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक JPL पाटील यांच्याकडून. आणि या बॉलवर मोठा धमाका आलाय यावेळेस. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीम अप्पर षटकार. कडून तब्बल प्रत्येक षटकारात 100 रुपयाचं पारितोषिक. आणि हे कुठेतरी मिळवलंय नक्कीच बंटीने, असं म्हणायला काही हरकत नाही. देऊळाली संघासाठी सुवर्ण संधी आणि बंटी त्या संधीचं सोनं करतोय. आणि बंटीला सुवर्ण संधी होती सलगच्या 3 चेंडूवर 3 चौकारास ब्रँडेड टी शर्ट. मात्र बंटीने ठोकलाय घणाघाती प्रहार आलाय त्याच्या बॅटमधून षटकार. नेक्स्ट बॉल शपलून मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षकाला दाद देणं गरजेचं आहे. काय फिल्डिंग होते आपल्या संघासाठी. निश्चितच 4 धावा रोखल्यात असं म्हणायला काही हरकत नाही. चौथ्या चेंडू आता मात्र डॉट चेंडू. आता मात्र गोलंदाजाने श्वास घेतला असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या 3 चेंडूंवर 14 धावा खर्च केल्या होत्या. विजयासाठी 23 धावांचं आव्हान दिलंय. मात्र ते आव्हान कुठेतरी सोपं करताना आयोजक संघ श्री लक्ष्मीनारायण प्रसन्न. तर बॉलिंग ट्रॅकवर स्वतः आकाश ठाकूर म्हणजेच आकाश तारेकर ही उपाधी त्याला दिली जाते. तशी कामगिरी पाहायला मिळेल का. यावेळेस बंटीचा पुढचा बॉल अलंग द कार्पेट गॅपमध्ये ट्रॅव्हल होते. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. येस, एक जण चेंडूला अडवते. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण होते. येस, पंचांकडे लाऊड अपील केली जाते. येस, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. येस, त्वरितच निर्णय तुमच्याकडे येईल. RS लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. उत्तम क्लॅरिटी विथ क्लॅरिटी असं एक यूट्यूब चॅनल, तुम्हा सर्वांचं लाडकं चॅनल, मराठी माणसाच्या हक्काचं चॅनल. प्लीज सबस्क्राईब द चॅनल RS लाईव्ह इव्हेंट्स. येस, पंचांचा सॉफ्ट सिग्नल आउट आहे, बट तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते. लवकरच तुमच्या समोर निर्णय येईल. उत्तम क्लॅरिटी विथ क्लॅरिटी, तुम्हा सर्वांचं हक्काचं चॅनल RS लाईव्ह इव्हेंट्स. जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच जाऊन सबस्क्राईब करा. आणि आज प्रेक्षकांसाठी विशेष सुवर्ण संधी, लकी ड्रॉ. येस, तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. नॉट आउट. ज्यावेळेस चेंडू स्टंपला लावला तेव्हा बॉल हातामध्ये नव्हता. तिसऱ्या पंचांचा योग्य आणि उत्कृष्ट निर्णय. येस, धावसंख्या 2 ने वाढतीये 16 धावसंख्येवर.
पुढचा बॉल रिव्हर्सचा अटेम्प्ट, मात्र यावेळेस म्हणायला हरकत नाही, दांडी 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 गुल, विकेटचं पतन. पहिला धक्का बसतोय लक्ष्मीनारायण संघाला. येस, थँक्यू डीजे. विनंती असेल प्रत्येक कर्णधाराला, नाणेफेक झाली की आपण लगेच व्यासपीठाच्या मागे जेवणाची व्यवस्था झालेली आहे, आपलं जेवण घेऊन जायचं आहे. प्रत्येक संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, एक प्रतिनिधी या, आपलं जेवण घेऊन जा. दुपारचं सत्र झालंय, आपल्या शरीरात एनर्जी पाहिजे. टॉस झालेला आहे, टॉस जिंकलं लायन्स बी संघानं आणि क्षेत्र निवडलंय सीतामाई संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. हे संतोषजी म्हात्रे आम्हाला सांगतायत 12वा प्लेयर आणि एक उत्कृष्ट डान्सर जितेगावचा. येस, या सामना झाल्यानंतर बंटी यांना 100 रुपयाचं पारितोषिक, कारण बंटीने ठोकलाय एक षटकार, त्याला जगदीशजी म्हात्रे साहेब देऊळ आली यांच्याकडून. येस, बॉलिंग ट्रॅकवर सागर म्हात्रे, सागर शेलार या नावाने उपाधी त्याला दिली जाते, तोच सागर म्हात्रे आता बॉलिंग ट्रॅकवर. अगदी पाहायला गेलं तर आता ऑन स्ट्राईक जो फलंदाज पहिल्या षटकामध्ये नॉन स्ट्राईकवरनं फक्त खेळाचं निरीक्षण करत होता, आता मात्र पारी आले परीक्षण करण्याची. ऑन स्ट्राईक उजव्या हाताचा एक विध्वंसक फलंदाज सुधाकर, तर त्याला फेस करेल. बॉलिंग ट्रॅकवर सागर, सागर शेलार या नावाची उपाधी त्याला दिली गेली, त्या नावाप्रमाणे कामगिरी होईल का? येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू, 7 धावांची गरज. लोवर फुलटॉस चेंडू गुडघा टेकवून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र हँड अँड आय कोऑर्डिनेशन प्रॉपर पाहायला मिळालं नाही. येतोय लेग बाईसच्या स्वरूपात 1 धाव. सुधाकरचं खातं अजून खोललं नाहीये, लेग बाईसच्या स्वरूपात संघाच्या खात्यात भर पडते. 17 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही विजयासाठी 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावा. अजूनही सामना कुठेही गेलेला नाहीये, कारण क्रिकेटचा खेळ जिथं सगळी भाकीतं होतात फेल, हाच खेळ आपण पाहतोय. नौका फलंदाजी नेट नंबर 3 जयेश. असं म्हणतात की 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपल्या संघासाठी एक महत्त्वाचा फलंदाज ठरला जातो. जयेश महत्त्वाचा ठरेल का? येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावा. आपण विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारत संघासाठी विराट कोहली, इंग्लंडसाठी जो रूट, ऑस्ट्रेलियासाठी स्टीव्ह स्मिथ, तर न्यूझीलंडसाठी केन विलियमसन असे 3ऱ्या क्रमांकाचे फलंदाज महत्त्वाचे असतात. लक्ष्मीनारायण संघासाठी जयेश ऑन स्ट्राईक. जयेशसाठी पुढचा बॉल यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अगदी 5व्या-6व्या स्टंपची लाईन म्हणावी लागेल. आता मात्र गोलंदाजी टिचून करतोय. पहिल्या चेंडूवर लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव, तदनंतर निर्धाव. गोलंदाज सागर. पहिल्या षटकात आपण विचार केला तर बंटीनं तोडफोड केली, त्या तोडफोडीमुळे थोडासा बॅकफुटला गेलाय शिवतेज संघ, मात्र सागर कमबॅक करतोय. ओहो, यावेळेस मात्र चांगला फटका, चेंडू गेलाय स्वीपर कव्हरच्या दिशेने, आलाय आणखीन एक ब्रँडेड चौकार. पाहायला मिळतोय. आणि विचार केला तर मी सांगेन की मोठी जुईची जी जस्ट झालेली टुर्नामेंट, त्या सामन्यात जितवाई जिते संघानं 3य क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. अगदी पेन तालुक्यातील दादा संघ म्हणून जो संघ ओळखला जातो, जितवाई जिते संघ या संघासाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. रातो के कातिल पेन तालुक्यातील कुठला संघ आहे तर जितवाई जिते. आणि याच जित्यामधले आणखी नवीन खेळाडू आपल्या गावच्या संघामध्ये दाखल होण्यासाठी तुम्हा सर्वांच्या भेटीला आलेली स्पर्धा. लक्ष्मीनारायण प्रसन्न व देऊळाली क्रिकेट क्लब आयोजित जितवाई जिते एकता गाव कप पर्व 25वा सुवर्ण महोत्सवी वर्ष. या वर्षामध्ये आपण आहोत. या वर्षातला 3रा दिवस, शेवटचा दिवस याचसाठी केला होता. असं शेवटचा दिवस गोड व्हावा. आतापर्यंत काही स्पर्धा पार पडले, यावेळेस मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. अगदी MSD स्टाईलनं सामना फिनिश केलाय. आलाय षटकार डीजे. कॅच पकडले
येस आयवा कॅचची संधी बरोबर आहे, फक्त प्रेक्षकांनाच. येस आणि झेल एकानेच घेणं गरजेचं आहे. येस आयोजकांचा निर्णय आहे.